स्वान फाउंडेशन मधून आपण 2023 ला नॉलेज आणि इथेच याच सभागृहात आपण त्याची प्रेस घेतली होती. चंद्रयान जायच्या आधी मिळाला होता. त्याच्यात सांगण्यासारख्या दोन गोष्टी आहेत की इथे कुठेही शासनाने आम्हाला मदत, त्याचा सिलेबसही तसाच होता. 6वीच्या विद्यार्थ्यांना 5वीचा सिलेबस. आज जर का ट्रेंडिंग मध्ये न्यूज चाललेली प्रत्येकाने बघितलेलं आहे, कुणाल शाह इंडियन फाउंडर आर्थिक प्लॅटफॉर्मचं नेतृत्व करतोय CEO. तर मग आपला विद्यार्थी आहे का नासा, इस्रो किंवा स्पेसएक्स मध्ये आज एक नेक्स्ट नेतृत्व म्हणून किंवा भारतीय वंशाचा नॉलेज नेक्स्टच्या माध्यमातून आता ह्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. नवनवीन त्यांना वाटतं की माझा मुलगा एरोनॉटिक्स किंवा एरोनॉटिकल इंजिनिअरिंग व त्या पलीकडे भरपूर काही शिकण्यासारखं आहे, स्पेसमध्ये भरपूर फायदा होणार आहे. तर त्या संकल्पनेला ऑफकोर्स ह्याच्या मागचे विजनरी शशिकांत सर सोबत आपले विकास टाकळीकर, सचिव स्वान फाउंडेशन. श्रेयजींनी आणि शशिकांतजींनी उद्देशाबद्दल तर सांगितलंय, परीक्षा कशा स्वरूपाची असेल किंवा आम्ही त्याची काय नेमकी कन्सेप्ट आहे. स्वान फाउंडेशनची दुसरी नॉलेज नेस्ट परीक्षा आपण यावर्षी आयोजित केलेली आहे. त्याची रजिस्ट्रेशनची तारीख आहे 29 जून ते 31 ऑगस्ट आणि वयोगट आहे आणि पात्रता आहे 6वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा असेल. ही परीक्षा त्याचा अभ्यासक्रम असा आहे, इतिहास, भूगोल, विज्ञान आणि बुद्धिमापन या विषयावर सगळ्याच बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा असणार आहे. CBSE असेल, महाराष्ट्र शासनाचं बोर्ड असेल किंवा इंटरनॅशनल बोर्ड असेल, सर्वच विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र आहेत. काय नेमका फायदा होईल विद्यार्थ्यांना? आपण पहिली परीक्षा घेतली त्यावेळेस आपण हेच सांगितलं होतं की विद्यार्थ्यांचा खगोलशास्त्रातला ओढा वाढावा आणि त्यांना प्राथमिक लेवलच्या ज्या काही या खगोलशास्त्रातल्या असेल किंवा विज्ञानातल्या असतील ज्या घडामोडी आहेत त्या जवळून पाहता याव्यात आणि त्या प्रत्यक्ष फील्डवर जाऊन पाहता याव्यात. म्हणजे आज जगात 195 देश आहेत आणि त्याच्यामध्ये 74 देशांमध्ये स्पेस एजन्सी आहेत आणि त्यात नासा ही नावाजलेली आणि प्रसिद्ध स्पेस एजन्सी आहे. तिथे विद्यार्थ्यांसाठी एक ट्रेनिंग प्रोग्राम केलेला आहे, US रॉकेट सायन्स सेंटर, जो नासाच्या धर्तीवर आहे. तर ते त्यांना जवळून पाहता यावं हा या परीक्षेमागचा उद्देश आहे आणि तसंच सिंगापूर सायन्स सेंटरलाही आपण व्हिजिट ठेवणार आहोत.